नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिलाच सोमवार आणि आजच नागपंचमीचा सण पण आलेला आहे. तर मला नागपंचमीचा उपवास आहे. तर इथं शहरामध्ये ना कालपासूनच काहींचे उपवास चालू झालेत, पण आमच्या गावाला ना नागपंचमीच्या दिवशीच उपवास करतात. तर आता लहानपणापासून मी जे पाहत आलेत ना तेच मी इथं करते. तर आता शहरामध्ये वारूळ पाहायला कुठं जाणार, त्यामुळं ना मी घरातच पूजा केलेली आहे. गावाला खूप मज्जा येते नागपंचमीच्या सणाला, कारण की शेतामध्ये वारूळ असतं, सगळ्या जणींना वारूळाला जातात. तर लहानपणापासून ना ह्या सणाला ना खूप मज्जा यायची. पण आता तेवढी काही मज्जा ह्या सणाला येत नाही. आणि काही काही सण ना हे गावालाच ना करायला भारी वाटतात. पण आता शहरामध्ये ना जसं करता येईल ना तसं सण आपण करतो. तर मी पण घरातच पूजा मांडलेली आहे. घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि म्हटलं बरं मी घरातच पूजा कशी केली ना ते तुम्हाला दाखवतेच पुढं. पण त्याआधी पहा, सकाळी ना मी खिचडी बनवायला घेतली होती. आता असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी ना काही कापायचं नसतं, म्हणून मी ना मिरची रात्रीच ना कापून ठेवलेली होती वाटीमध्ये फ्रीजमध्ये. तर आता असं हल्ली कोण पाळत नाही. आधी खूप लोक पाळायचे, काही ठिकाणी तर तवा पण ठेवत नाही. पण आता मुलांना डबा द्यायचा म्हटल्यावरती तर करावाच लागतो ना स्वयंपाक. तर मी जेवढं पाळता येईल तेवढं म्हटलं पाळूया. तर आता ना आज श्रावणी सोमवार पण होता आणि नागपंचमी पण, असे दोन्ही सण एकत्रच आले होते. श्रावण महिना चालू झाला की आपल्याकडं ना सणांची लगबगच चालू होते, एकामागे एक ना सगळे सण यायला चालू होतात. तर आता इकडं खिचडी केली आणि इकडे मी ना शेंगदाण्याचे लाडूसुद्धा थोडेसे बनवलेले होते. आता खिचडी करायची म्हटलं की मला ना 2 वेळा खिचडी करायला लागते. वरदला कमी तिखट आणि त्याच्या पप्पाला ना थोडीशी मिरची जास्त टाकायला लागते. आणि माझ्यासाठी मग मी ना दुपारी गरम खिचडी करणार होते. तर माझे लाडू पण ना मस्त असे तयार करून झाले. आणि येता जाताना मी इकडे खिचडी पण परतत होते आणि बाकीची आजूबाजूची घरातली जी कामं असतात ना थोडीफार ती पण ना मी करत होते. आता वरद तर स्कूलमध्ये गेला होता, त्याच्या पप्पांना मी डबा भरून दिला, ते गेले. आता वरदला स्कूलमध्ये आणायला जायच्या आधीच म्हटलं पूजा करून घ्यावी. गावाला नाही पूजा करायला खूप भारी वाटतं, कारण सगळ्या जणींना वारुळाला जातात, फेर धरतात, गाणी म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं नागपंचमीचं जर काय असेल तर ते म्हणजे झोका. गावाकडं ना झाडाला ना झोका बांधतात आणि खरंच सगळेजण मिळून ना झोका खेळतात. काही सणांची मज्जा ही गावाकडं ना जास्तच येते बरं का. जरा शहरामध्ये राहत असलं ना की आता वारूळ कुठं पाहायला जाणार, म्हणून ही अशी घरातच पूजा करायला लागते. आता कामासाठी आपल्याला बाहेर शहरांमध्ये राहायलाच लागतं, पण गावाकडं ना काही सण खूप भारी केले जातात. आता मला जशी जमते ना मी तशी पूजा केली. आता लहानपणापासून मी जशी पाहिली आहे ना मी तशीच पूजा केलेली आहे. आता काही जणांनी ना कालच ना नागनरसोबाची पूजा केली, काही जण कालच वारुळाला जाऊन आले. आता काही काही ठिकाणची वेगळी प्रथा, तर आमच्या इकडं ना आजच्या दिवशी उपवास करतात आणि आजच्याच दिवशी इथं नागनरसोबाची ना पूजा करतात. आता इथं नागोबाचं जे होतं ना आणलेलं मी लाह्या वगैरे ते सगळं इथं ठेवून घेतलं. तर दूध पण ठेवले, शेंगदाणे ठेवले आणि ज्या लाह्या असतात ना आपल्या ज्वारीच्या त्याची माळ ना त्या नागनरसोबाला घालायची असते, तर त्याला ती माळ घालून घेतली. आणि इथं छान अशी ना माझी पूजा झालेली होती. बाकीची सगळी पूजा तर सकाळीच झाली होती, वरच्या पप्पांनी केली होती, पण बाकीची उरलेली पूजा मी केली होती. आणि ज्या दिवशी घरामध्ये अशी पूजा मांडल ना त्या दिवशी खरंच खूप भारी वाटतं. घरच असं वेगवेगळं दिसतं, मस्त असं प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि नुसती पॉझिटिव्ह एनर्जीच असते त्या दिवशी घरामध्ये. तर खूप छान दिसत होती आजची पूजा आणि माझी पूजा वगैरे झाली. त्यानंतर आता वरदला घ्यायला जायचं होतं, पण घ्यायला जायच्या आधी पोटोबा करायचा होता. आणि बऱ्याच जणींनी भावाचा उपवास ना हा काल केलेला असेल, पण आमच्या गावाकडं ना आजच्या दिवशी करतात, म्हणून मी आज केलेला आहे. काहींनी पूजा पण कालच मांडली होती, रविवारी, पण मी आज मांडतीये सोमवारी. तर तुमच्या इकडं कसं असतं मला कमेंटमध्ये सांगा. पण आमच्या इकडं जसं असतं ना मी तसंच केलंय. आता शहरात जरी राहत असले तरी लहानपणापासून गावाला जे पाहिलंय ना तेच मी इथं केलंय. तर काही चुकलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या पूजेमध्ये, कारण इथं घरातच मी पूजा मांडलेली आहे. आणि कुठं वारुळाला पण काही जाता येणार नाही, कारण इथं कुठं वारुळ शोधणार. तसं गावाला वारुळाला जातात, मस्त फुगड्या वगैरे खेळतात आणि सगळ्या सोबत जातात. खूप भारी असतं गावाला. पण काय आता जसं आहे तसं आपल्याला आपला सण तर साजरा करावाच लागणार. तर मी सण तर साजरा केलाय. तर आता मी माझ्यासाठी इथं खिचडी बनवते गरम गरम मस्त. सकाळीच नाही बनवली जास्त, कारण म्हटलं दुपारी ना माझ्यासाठी गरम करेल आणि सकाळी वरदला आणि त्याच्या पप्पांना दोघांनाच मी बनवून दिली डब्यासाठी. मला ह्या गोष्टीची खूप भीती वाटते, ते म्हणजे अंगावर ना फोडण्याची. तांदूळ पण ठेवले होते माझ्यासाठी.
मला आज पण उपवास आहे आणि उद्या पण उपवास आहे. तर मला ना मंगळवारचा पण उपवास असतो, गुरुवारचा पण असतो आणि आज सोमवारचा उपवास आणि उद्या पण ना मंगळवारचा उपवास. असे जोडून उपवास आले ना तर खूप विकनेस येतो. म्हणजे काय खायचं उपवासाच्या दिवशी ना तेच कळत नाही. आणि रोज रोज खिचडी खायला तर मला अजिबात आवडत नाही. आता उद्याचा उपवास आहे ना तर मी फळांवरच करेन किंवा मग उद्या ना भगर वगैरे असं काहीतरी बनवेन. पावसाळ्यात आहे ना आमच्या इथं लाईटीचा एवढा प्रॉब्लेम होतो ना, म्हणून मी असं आहे ना डब्बा भरे ना शेंगदाण्याचा कूट करून ठेवते. म्हणजे ना वेळेला ना काहीच प्रॉब्लेम होत नाही. असा डब्बा भरला ना शेंगदाण्याचा कूट करून ठेवते मी. आणि अशा छोट्या मोठ्या तयारी करून ठेवल्या ना का मग स्वयंपाक करायला पण ना पटकन करता येतो. आता एक बटाटा पण ठेवला होता, तो पण टाकून देते खिचडीत. तर चला मी खिचडी करून घेते, भेटूया आपण नंतर. तर ना मला तूप सुद्धा करायचे, त्यासाठी ना मी सकाळी फ्रीज मधून ना साई बाहेर काढून ठेवली आहे. आणि एवढी साई आहे 15 दिवसाची. तर याचं तूप करायचंय मला. तर आता ही साई फेटायची आहे. पण आधी मी खिचडी झाली की आधी जेवून घेते आणि मग वरदला घेऊन येते स्कूलमधून आणि मग तूप बनवेल. तर एवढं असं लोणी निघलेलं होतं. आता हे लोणी ना मी गॅसवरती ठेवलं. आता हे ना छान असं वितळून याचं तूप तयार होईल. तर मी घरीच असं ना लोणी तयार करते आणि 15 दिवसाची साई होती त्यामध्ये ना एवढं सगळं लोणी झालेलं होतं. आता पहा वितळायला लागलेली आहे. आता हे होतंय तोपर्यंत मी थोडासा चहा ठेवते बाजूला. गेल्या काही दिवसात ना मी खूप गोड खाल्ले, खूप अनहेल्दी खाल्ले. त्याच्यामुळे ना मी आजपासून ठरवलं होतं की चहा बंद करायचा. कारण मी ना खूप चहा ॲडिक्टेड झालेली आहे. मला ना सकाळ संध्याकाळ असं पाहिजेच असतं थोडं तरी. आणि आज ना उपवास आहे. उपवासाच्या दिवशी तर असं वाटतं की पाहिजेच थोडासा चहा. पण आज मी ना घेतलाय थोडासा. सकाळी तर नाही होता चहा केला, पण आता केलाय. तर आता थोडासा चहा घेणार आहे. पण मी त्याच्यामध्ये ना साखर नाही टाकली, फक्त ना चहा पावडर टाकली आहे. तर अशीच हळूहळू मला सवय मोडावं लागेल. एकदम तर काय माझी सवय मोडणार नाही. कारण असं चहा पिलं ना का थोडंसं फ्रेश वाटतं संध्याकाळच्या वेळेला. सकाळी तर मी आज घेतलाच नाही चहा. पण आता ना मला कसंच कंट्रोल होत नव्हतं, म्हणून म्हटलं थोडासा घेतेच 2-3 घोट. आणि विदाऊट शुगर घेणार आहे. त्याच्यामुळे पाहूया आता हळूहळू मी माझी चहाची सवय मोडणार आहे. आणि मी माझं डाईट पण चालू करणार आहे. तर माझे डाईटचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला चहा पिऊन घेते आता. इकडं तोपर्यंत तूप होतंय. मी याच्यात अजिबात साखर टाकलेली नाही, फक्त ना दूध मध्ये ना चहा पावडर टाकून आणि अद्रक टाकून ना उकळवलंय. हे पहा माझी पालकची भाजी किती भारी झाली आहे. पाठीमागं ना 20 रुपयाची पालकची ना जोडी आणली होती आणि त्याची भाजी घेतली आणि त्याची खालची मुळं होती ना ती कुंड्यांमध्ये लावली होती. तर त्याची आता एवढी भाजी तयार झाली, एकदम घरची भाजी, फ्रेश. कोणतंही औषध नाही, कोणतंही खत नाही. आणि तसंही पालकला काही औषध वगैरे लागत नाही. पण 20 रुपयाच्या गड्डीमध्ये मी ना परत एक भाजी तयार केली माझी. आता बघू उद्या वगैरे करेल ही. बरं वाटतंय जरा गरम गरम चहा प्यायल्यावर. तर आम्ही सकाळी रांगोळी नव्हती काढली म्हणून आता आम्ही रांगोळी काढली आहे 4 वाजता दरवाजा बाहेर. आणि ही वरदची रांगोळी. वरदनी ओम काढलाय आणि मी डमरू काढलाय. वरदनं मी थोडासा आकार काढून दिलाय आणि वरदनी त्याच्या आता हळदी कुंकू पण टाकले.
काय 15 दिवसाच्या साईमध्ये ना एवढं असं तूप निघतं आणि घरचं तूप ना खायला खरंच खूप भारी वाटतं. विकतचं किती आणा ते पुरतच नाही आणि त्याची टेस्ट ना एकदा घरची खायची सवय लागली ना का विकतच्या ना तुपाची टेस्टच लागत नाही. तर इथं मी तूप ना गाळून डब्यामध्ये भरून ठेवलं. त्यानंतर ना मला स्वयंपाक पण करायचा होता. तर पुरणपोळी काही मी करणार नव्हते, पण आता म्हणलं काहीतरी सणासुदीचं गोडधोड तर केलंच पाहिजे. म्हणून मी गोडामध्ये ना शिरा केला होता आणि बाकीचं तर सिंपल असा स्वयंपाक केलेला होता. मी चपाती, डाळ भात आणि सोयाबीनची भाजी केलेली होती. तर मस्त असं आम्ही जेवण केलं, रात्रीचं नैवेद्य वगैरे पण ठेवले. तर आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.